पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्राय प्रचोदयात्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकालाय नमः शिवाय। शिवाय गौरीवदनामजवदनं सूर्याय दक्षाधरनाशशाय श्रीनीलकण्ठाय उत्कजाय तस्मै नकाराय नमः शिवाय। समचरण सरोजं शालनीलावदां जगन्निहितपानिमण्डनं मण्डनं तरुणजलसीमालकन्दरं कन्दनेत्रं सजयदवहासनं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा गुरु प्रथम नमो दुसरे चरण संतांचिया यांच्या कृपादानी या कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या ज्यांचे गावी गेला वास त्यासी नसावे उदास। ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचर्य मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची लोकाभिरामरणरङ्गधीरमराजीवनेत्रमरघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सिया रामचन्द्र भगवान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामदूत हनुमान की जय। शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वरता शिवनाम तया नवादी क्रोधका धर्मार्थ काम मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवाडी कडी काळाचा बेव वाचे वरता शिवनाम तया नवादी शिवाय
नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा चराचर निवास करणारी आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु मोठे बाबा, सद्गुरु मुकुंद महाराज, सर्व संत सर्व देव इथं जमलेले सज्जन श्रोते भक्तिमती माता आबा वृद्ध या सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड नाम संकीर्तन तथा
शिव महापुराण कथा ध्यान यज्ञ सोहळा आणि आज आपल्या कथेचा तृतीय दिवस, दुसरा दिवस. आजची जी कथा आहे ही अतिशय पायरी पायरीने आपण वर चढणार आहोत. काल पहिला दिवस होता. लग्न झालं की सुरुवातीच्या दिवसात सुनेला काही समजत नाही, हळूहळू तिला अनुभव येतो. पाटील काका छान बोलले राहते. मी ज्या भागामध्ये कथा कीर्तनासाठी फिरतो त्या भागाचं वातावरण जरा वेगळं आहे. आपल्या भागाची परिस्थिती वेगळी आहे, वातावरण वेगळं आहे. त्याच्यामुळे मी थोडा बोलताना विचार करतो, नाही तर माझं बोलणं फार रट आहे. मी परक्या गावामध्ये कथा कीर्तन करत असताना धर उपट करतो. तुम्ही जर कथा झाल्यावर मला म्हटलं की महाराज आम्हाला काही पटलं नाही, मी लगेच गटोडा बांधून चालला जातो. तुम्ही काय आठवण गेलाय? मी 16 वर्षाच्या आधी भगवा बांधला होता ना, माझ्या आईने मला विचारलं होतं की तू हे काय आगाऊ कामं करतोय. तेव्हा मी लिहून ठेवलं वहीमध्ये 5वीत असताना, मैं हिंदू जगाने आया हूं, मैं हिंदू जगा के जाऊंगा. मला माहिती आहे मी धर्माला जागवण्याचं कार्य करेल, मी लोकांना सद्बुद्धी देण्याचं कार्य करेल, मी लोकांना नको त्या पद्धतीने धर्माकडे वळवण्याचा प्रयत्न करेल, पण हीच लोक माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही हे मला माहिती आहे. 31 डिसेंबरला त्या कोंबड्याला विचारलं गेलं होतं की तुलाच का बरं कापतात, कारण त्याने सांगितलं मी 12 महिन्यांना उठवतो, मी लोकांना जागवतो. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे सनातन संस्कृतीचा. ज्या ज्या लोकांनी धर्माला जागवलं, ज्या ज्या लोकांनी समाजाला उठवलं, ज्या ज्या लोकांनी समाजाचा हिताचा विचार केला, समाजाने त्याला गाडलंच आहे. मग त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय असतील, नाहीतर असे भरपूर संत, भरपूर महापुरुष आहेत की लोकांनी त्यांचा घातच केलाय. आणि म्हणून धर्म कार्य करत असताना आपल्याला आपल्या जीवावर उदार वाहून धर्म कार्य करावं लागेल, त्याच्याशिवाय धर्म कार्य होणार नाही. आजही समाजामध्ये चांगले लोक आहेत जे साधू संतांवर, कथा कीर्तनमांवर विश्वास ठेवतात. आणि आज जर आपण जागे झालो नाही, आज जर आपण परिवर्तनाची भाषा उजळली नाही, तर येत्या 20-25 वर्षामध्ये मी तुम्हाला लिहून देऊ शकतो, तुम्ही तुमच्या धर्माचं कोणतंच काम करू शकत नाही. 2020 ला भारतीय जनगणना व्हायला पाहिजे होती, झाली का? काय केलं आपण? आंदोलन केलं एखादं. 2025 आलं, 2026 लागेल पुढच्या महिन्यामध्ये, अजूनही भारतीय जनगणना झालेली. या 5 वर्षामध्ये मुसलमानांचे धर्मगुरू, ख्रिश्चनांचे धर्मगुरू, आदिवासी पाड्यांवर जे जाऊन त्या लोकांना सांगतायत की जेव्हा शासकीय अधिकारी तुमच्या घरी येईल तेव्हा कागदोपत्री हिंदू लिहू नका, ख्रिश्चन लिहा, मुस्लिम लिहा, आदिवासी लिहा, हिंदू लिहायचं. मग कागदोपत्री एकदा हिंदू अल्पसंख्याक झाला, मग तुमचा मुर्दा गाडल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेव. तुम्हाला आज असं वाटेल बुवा पंढरपूरचा आदेश आहे, उत्तर प्रदेशचा आदेश आहे, कथा कीर्तनाच्या माध्यमातून आता सनातनाला जागवण्याचं कार्य केलं पाहिजे. काल आपल्याला आनंद झाला की राम मंदिरावरती भगवा फडकवला गेला, पण पत्रकार परिषदेत मौलाना रसूल म्हणतो चाहे उतना बड़ा मंदिर बना लो, एक दिन तो ये मंदिर हम गिरा के रहेंगे. ही हिम्मत कुठून येते त्यांच्यात? त्यांना माहिती तुम्ही झोपले. तुम्ही शेजाऱ्याशी भांडू शकता, खिडा का ठोकला, आमच्या अंगात पाणी का टाकलं, पण एका मुसलमानाचं लेकरू जर तलवार घेऊन फिरलं ना, सगळे घर लावून बसतील. आम्ही त्याच्यात नाही. 4 वेळा हल्ले झाले माझ्यावर मुसलमानाचे, 4 वेळा, अजून होऊ शकतो. पण ज्या दिवशी मी मरेल ना, तुम्हाला माझी आठवण येईल, साला कसा काय पण धर्मासाठी बोलत होता. लोक म्हणजे धर्माची भाषा करत असताना हिंसक वृत्तीने काय गरज आहे? अगर समझाने से कौरव समझ जाते तो बांसुरी बजाने वाला कभी सुदर्शन ना उठाता. अहिंसा परम धर्मो धर्मो हिंसा तथैव च. अहिंसेने वागणं हा सर्वात मोठा धर्म आहे, पण धर्मासाठी हिंसा करणं हा सुद्धा धर्मच आहे अर्जुना. शिव महापुराण. काल तुम्ही चंचुला आणि बिंदूकच्या कथेने आपण आपल्या कथेचा समारोप केला. त्याच्या पुढची कथा आपल्याला ऐकायची. आज आपल्याला भोलेनाथांच्या लग्नापर्यंत विस्तृत कथा ऐकायची. आजपर्यंत अनेक कथा ऐकल्या असतील, अनेक भाव ऐकले असतील, पण कधीतरी ऐकण्यामध्ये
गैरसमज होतात, मिसअंडरस्टँडिंग होते, एखादा भाग राहून जातो, मनामध्ये धर्माबद्दल ग्रंथाबद्दल शंका असतात. आणि मी तुम्हाला परमात्म्याच्या कृपेने फार आश्वासित करू शकतो की तुमच्या मनात जर एखादा प्रश्न असेल त्याचं उत्तर तुम्हाला न मागता या कथेच्या माध्यमातून परमात्मा भेटून देईल. फक्त त्या परमात्म्याला त्या पद्धतीने तुम्ही विनवणी केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. मला आनंद आहे, काल पहिला दिवस होता पण बहुसंख्येने तुम्ही कथेला आलात. एकही मिनिट तुमचा वाया जाणार नाही सज्जनो. एक वेळची कथा आहे. सृष्टीच्या निर्मितीसाठी भोलेनाथ तपश्चर्येला बसलेले होते. भोलेनाथ तपश्चर्या करत होते आणि तप करत असताना नामचिंतन करावं लागतं. भोलेनाथांचे गुरुस्थानी जर कोण असतील तर ते विष्णू अवतारात जन्माला आलेले राम आहेत. आणि रामचंद्रांचं गुणगान करतायत भोलेनाथ. नामचिंतन करत असताना अचानक मनामध्ये आनंदाचा विचार आला. मानवाच्या जीवनामध्ये डोळ्यात अश्रू येण्याचे दोन कारण असतात. एक कारण जेव्हा माणसाला खूप दुःख होतं तेव्हा माणूस रडतो, आणि जेव्हा माणसाला खूप सारा आनंद होतो माणूस तेव्हाही रडतो. पण दुःखाचे जे अश्रू असतात ते गरम असतात आणि आनंदाचे अश्रू हे थंड असतात. म्हणून तुमच्या समोर जर एखादा व्यक्ती रडत असेल, तुम्ही जर त्याला विचारलं की का रडतोय आणि त्याने जर सांगितलं काही नाही असंच सहज रडतोय, तर त्याच्या अश्रूला तुम्ही हात लावा. अश्रू जर गरम लागला तर समजावं त्याच्या हृदयामध्ये काहीतरी वेदना आहे, आणि जर अश्रू थंड लागला तर समजावं की तो जे सांगतोय ते खरं आहे. तुम्हाला पटणार नाही, एवढ्या माणुसकीचा हनन झालं. ही जी पृथ्वी आहे ना, ही ब्रह्मांडाच्या एकदम चुकीच्या गतीमध्ये फिरते. ब्रह्मांडामध्ये पृथ्वीचं अस्तित्व फार वर्ष नाहीये, असा बूम फटाका होऊन जाईल. गण गोत्र मित्र परिवार पैसा बंगला नोकरी स्वप्न सगळं चूर. पण तरी या मानवाच्या लक्षामध्ये येत नाही की आपण अजूनही सावध झालं पाहिजे. एवढे मातले लोक का त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी परमात्म्याने एक जीवाणू निर्माण केला. 2 वर्ष त्या जीवाणूने तुम्हाला माणुसकी शिकवली. नवरा मेला तर बायकोने तोंडात पाणी सुद्धा टाकलं नाही, जेसीबीच्या फावड्याने प्रेत पुरावी लागली. अजून काय काळ बघायचा बाकी होता. अहो, माणूस मेला तर 20 लोक सुद्धा त्याच्या मोतला जायला तयार नव्हते. किती शिकायला पाहिजे होतं आपण की आपण जिच्या सोबत 7 फेरे घेतले, ती बाई सुद्धा आपल्या मरणाच्या जवळ यायला तयार नाही. ती मुलांचा विचार करून जगण्यासाठी तयार होते, आणि त्याच बाईसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र काबाड कष्ट हाड घासले. आणि जेव्हा हाड घासून थकलो तेव्हा तीच बाई म्हणते, बाईल म्हणे खरे मरता तरी बरे नास येले घर थुंकोनिया. आणि जेव्हा शरीर काम करणार नाही ना सज्जनो, जेव्हा घरात हळहळ केल्या जाईल ना, तेव्हा तुम्हाला परमात्म्याची आठवण येईल. तुम्ही त्याच्यासाठी रडाल, पण त्याचा नियम आहे, तो असं कोणालाही जवळ करत नाही. कथेचा आता प्रवेश लक्ष देऊन ऐका. तो कोणालाही जवळ नाही करत. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आम्ही म्हातारे झालो नामचिंतन, नाही 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 नाही. तुम्ही कीर्तनात कधी असं ऐकलं असेल, मरताना कधी देवाचं नाव घेतलं तर मरण सोपं होतं. राजा दशरथ मरता मरता रामाचं नामचिंतन करतोय, पण मरणाच्या वेदना कमी नाही झाल्या. का? कर्म चुकलं होतं. म्हणून तुमचे जे स्वप्न आहेत ना, एक घर असलं पाहिजे, चांगली बायको असली पाहिजे, बँकेत बॅलन्स असलं पाहिजे, तुमच्या मुलांना नोकरी लागली पाहिजे, तुमच्या मुलाचं पुण्यात घर असलं पाहिजे. पण एक दिवस तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे सुख समाधान जर कशात असेल तर ते अध्यात्मात आहे. आणि वेळ निघून गेल्याच्या नंतर जर त्या गोष्टी कळाल्या तर त्याला काय अर्थ राहत नाही. मग नेमकं तुम्हाला सांगायचं काय? मला या ठिकाणी नारदांचा अहंकार सांगायचा आहे. नारद देवाची भक्ती करत होते,
नामचिंतन करत होते. आणि एक दिवस नारदांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की या संपूर्ण भक्तांमध्ये सर्वात जवळचा भक्त मी आहे. मी देवाला खूप आवडतो, मी देवाच्या खूप जवळचा आहे. कारण मी 24 तास नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवायची नाही. तोंडाने देवाचं नाव घ्यायचं, फक्त टकमक बघायचं. मला या जर टाळ्या वाजवल्या ना, नशीब बदलवायची ताकद आहे त्यांच्यामध्ये, माहिती तुम्हाला. नशीब बदलून जातात. काही लोकांचा असा एक गैरसमज आहे, आम्ही चांगलं वागतो, आम्ही चांगलं करतो, आमच्यासोबत चांगलं का होत नाही. आता कलियुग आहे, तुमच्या लक्षात आला नाही विषय. तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचं चांगलं झालं पाहिजे, मग वाईट वागा. महाराज असं कसं काय तुम्ही बोलू शकता? मी नाही बोलत आहे, शास्त्राचा पुरावा आहे त्याला. सांगू का? सांगू ना. महाभारत, रामायण आणि शिवग्रंथ तिघांचा मिलाप आहे. जिथं जे एखादा विषय समजून देत असताना व्यवहारातलं उदाहरण देण्यापेक्षा महाभारतातलं आणून सांगितलं तर काही अडचण. मी महाभारत भागवत कथा केली, कथा सार. XYZ नावाचं गाव होतं, खोटं बोलीन तर नरकात जाईल. भागवतामध्ये राम अवतार आहे. भागवतात काय आहे? कारण राम गेल्याशिवाय कृष्ण येऊ शकत नाही. एक माणूस येऊन बसला बुद्धिवान, रामाचा विषय चालू होता, कथा चालली. तो त्या भजनी मंडळाला सांगायचा का तुम्ही तर भागवत लावलंय. मग महाराज रामायण कसं काय सांगताय? याला काय म्हणता माहितीये का? आ बैल मेरे को मार. मग ते लोक म्हणे उद्या महाराज जो जाय तो आला म्हणे तुम्ही रामायण सांगितलं म्हणे, इथं तर भागवत लावलंय म्हणे. तू भागवत वाचलंय का? हो म्हणे. म्हटलं मग रामायण नाही का? म्हणे नाही म्हणे. म्हटलं काय मार खायचे धंदे करू राहिला. उघड म्हटलं भागवत. भागवत उघडलं,
हरिश्चंद्रापासून नभागपासून सगर राजापासून चरित्र येतं रामचंद्रांच्या जन्मापर्यंत. एखादा साधू जेव्हा बोलतो ना तर त्या साधूच्या बोलण्याच्या मागचं वर्म तुम्हाला कळालं पाहिजे. सबकी परीक्षा कीजो लेकिन साधू की परीक्षा कभी मत कीजो. मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हाला जर असं वाटलं की महाराज तुम्ही जो मुद्दा सांगितला ना तो आम्ही तर असा ऐकला होता. मी बाबरे नावाचं गाव आहे, माझं रामनवमीचं कीर्तन होतं. मी त्या ठिकाणी असं बोललो की कौशल्य मातेच्या पोटी राम आले, कैकेयीच्या पोटी भरत आले आणि सुमित्रेच्या पोटी भरत आणि शत्रुघ्न आले. शत्रुघ्न आणि लक्ष्मण आले. कीर्तनामध्ये सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. ती एकमेकांना कुजबुज करायला लागले की महाराज असं कसं काय बोलतायत. कारण भरत आणि लक्ष्मण तर कैकेयीचे पोर आहे ना. तो वाद झाला. वाद म्हणजे संवाद. मग कीर्तन करून निघून गेलो. मला फोन आला किंवा आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळींचं असं म्हणणं आहे की कैकेयीचे 2 पोरं आहेत, सुमित्रेचे नाही. मी तेव्हाच गाडीला शेल मारला, वाल्मिकी रामायण गाडीत टाकलं, त्या गावात गेलो. कीर्तनही केलं, त्यांना बोलवलं. माझं जाऊ द्या, तुमचंही जाऊ द्या. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. आता वाल्मिक महर्षी जे म्हणतील ते आपण ऐकू. त्यांनी एकनाथी भागवत आणलं. त्यांची बी चुकी नाही बिचाऱ्यांची. एकनाथी भागवतामध्ये सुमित्रा मातेला एकच मुलगा आहे आणि वाल्मिकी रामायणामध्ये 2 पोरं आहे. हे संभ्रम आहे. मग हे कसे दूर होतील. पुराण, महापुराण, वेद आणि वेदांत. डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे तालुक्या लेवलचं कोर्ट, सत्र न्यायालय, डिस्ट्रिक्ट न्यायालय, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. निर्णय कोणाचा मान्य असतो आपल्याला. एकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला का तुम्हाला कुठंच अपील करता येईल. मग पुराण हे सत्र न्यायालय आहे. त्याच्यात जर काही चुक्या आढळल्या तर महापुराणाला विचारा. महापुराणाचं तुमचं समाधान झालं नाही तर वेदाला विचारा आणि वेदाने जर तुमचं समाधान केलं नाही तर उपनिषद म्हणजे वेदांताला विचारा आणि वेदांत जे म्हणतो ते तुम्हाला मान्य करावं लागेल. होतं कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होते. रामायण 200 प्रकारचे. आता शिव महापुराणांचे प्रकाशक वेगवेगळे आहेत. कोणत्या प्रकाशनामध्ये कोणती कथा, कोणत्या प्रकाशनामध्ये कोणती ग्रथा. पण हा भेद जोपर्यंत डोक्यातून जात नाही तोपर्यंत आपण ग्रंथ श्रवणाच्या पद्धतीपर्यंत पोहोचू शकत नाही. काहीतरी मुद्दा सांगत होतो मी, काहीतरी मुद्दा सांगत होतो, गेला डोक्यातून. मग बी आता वय झालं, मी आता बंद केल्या पाहिजे कथा. आठवला की सांगतो. नारदांचा अहंकार सांगत होतो मी आणि मग त्याला महाभारतातलं उदाहरण टच करणार होतो. नारदांना असा अहंकार झालेला आहे शिव महापुराणामध्ये की या जगतामध्ये सर्वात मोठा शिवभक्त, विष्णू भक्त जर कोण असेल तर मी आहे. आणि एक दिवस गेले नारद भगवंताकडे, देवा मला थोडं वाईट वाटतंय रे बाबा. देवाने विचारलं तुला काय वाईट वाटतंय रे. साधू आणि देव नेहमी हसरे असतात, उभरेल नसतात. ते चेहऱ्यावर तेज पाहिजे, हास्य पाहिजे. मी रात्री 4 वाजता झोपलो. तुम्हाला पटेल का? तुम्ही म्हणसान तर मोबाईल पाहिला असेल. नाही, मी ग्रंथ सांभाळून राहतो कारण तुम्ही खूप हुशार लोक आहे. तुम्ही बोलसान काही ऐकताय ना तुम्ही. शुभम महाराज बरं झालं की या जगतामध्ये सर्वात मोठा मी भक्त तुझा आहे. पण मला थोडी खंत आहे देवा. काय खंत आहे रे बाबा नारदा तुझी. मी काल मलकापूरला गेलो होतो पण ते लोक काही तुझं नामचिंतन माझ्यासारखं करताना मी कसं करतो तुझं नामचिंतन. देव म्हणे असं, अरे ते संसारी लोक आहे, त्यांना वेळ नाही भेटत. हा बहाना काय सांगू नको म्हणे देवा. ज्याला तुझं नाव घ्यायचं ना तो कुठं बी घेऊ शकतो म्हणे, पण माझ्यासारखं तुझं नामचिंतन कोणीच करत नाही, हे तुला मान्य करावं लागेल. देव म्हणे एक काम करशील माझं. म्हणे काय. देवाने भांड घेतलं, भांड्यामध्ये तेल टाकलं आणि हे तेलाचं भांड घेऊन
पृथ्वीला प्रदक्षिणा मारू नये. नारदाने विचार केला, देव बी काय हलकटासारखे कामं सांगतो. पण नारदा आठ आहे, या भांड्यातून एक थेंब सुद्धा तेलाचा खाली पडायला नाही पाहिजे. नारद म्हणे सोपं आहे. नारदानं भांडं घेतलं, गर्रकन फिरून आला आणि जसं तसं तेलाचं भांडं मोजून घ्या म्हणे देवा, तुम्ही एक थेंबी सांडेल नाही. देव म्हणे तेल बरोबर आहे, आता सांग मग नाव किद्दा घेतलं. नारद म्हणे मग तर सगळं ध्यान तेलात होतं, माझ्या तोंडातून तुझे नाव काय आलं. मग एक तेलाचं भांडा हातात दिलं तर तू मला विसरला. यायच्या हातात किती तेलाचे भांडे, बायका पोरं गण गोत्र किती किती. त्याच्यामुळे मृत्यू लोकांमध्ये जी जशी भक्ती करशील तशी मला मान्य आहे. परमार्थ करत असताना असं वेगळं काही करायची गरज नाहीये. जिथं आहे तिथं जसे आहे तसे परमात्मा तुमच्या भक्तीच्या मागचा भाव बघतो. नारदा तुझे स्वतःला माझा भक्त म्हणून घेतो आहे आणि मलाच म्हणतोय की मी जगात तुझा सगळ्यात मोठा भक्त आहे, तर हा अहंकार आहे. आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. कोणत्याच गोष्टीचा उन्माद करू नका, कोणत्याच नाही. तुम्ही जे चालताय ना ही तुमची सत्ता नाही. मी प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. चालण्यासाठी काय लागतात? हा काय लागतात? पाय. चालण्यासाठी काय लागतात? बर, आपण जेव्हा मरून जाऊ तेव्हा आपल्याला पाय आहे का नाही? मेल्यावर पाय नाही का आपल्याला? मग चालू का आपण? मग चालण्यासाठी काय पाहिजे? पाय हे साधन आहे, पण चालवण्यासाठी परमात्म्याची शक्ती लागते. राम आहे आपल्या हृदयामध्ये. कोण आहे? ही तर बसलेली कोणती बी बाई सांगा की मी माझ्या नवऱ्याने राम म्हणते. नाही, तुम्ही अशा घाबरेल कोण आहे ते समजत नाही. तुमचा फोटो घेऊन नाही राहिला तर भाऊ म्हणून घेईन ना. तुम्हाला घेतलं ना काल मी दाखवून तुम्हाला शूटिंग, काही टेन्शन घेऊ नका. माणूस बाईला म्हणजे जी बाई आहे ना ती माणसाला एकदा राम म्हणते जेव्हा त्याला राम चालला जातो, आहे की नाही? आपल्या हृदयामध्ये जो राम आहे, जी शक्ती वास करते ती आपल्याला चालवते. मी म्हणत नाही, प्रमाणे संतांचं. अरे चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते. कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना, चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोल
ऐकवी एक नारायण. चालवणारा, बोलवणारा, सगळ्या गोष्टी करणारा तो परमात्मा आहे. पण अजूनही मानवाच्या लक्षामध्ये दोन गोष्टी आलेल्या नाहीये. तुम्ही मान्य करा, तुम्ही मान्य करू नका, मला काही फरक पडत नाही. सांगणं माझं काम आहे. ऐका नका ऐकू, पण कथा ऐकून जर तुमच्या बुद्धीमध्ये तुम्ही बदल केला नाही तर दोष लागतो. कथेमधून आम्ही फक्त तेच घेतो ज्याच्याने आमचा फायदा होणार आहे, पण ज्याच्याने आमचं कल्याण होणार आहे त्या गोष्टींकडे मात्र आम्ही पाठ फिरवतो. मी जर तुम्हाला असं सांगितलं ना, एक रुद्राक्ष घ्या, त्याच्या राखेमध्ये टाका, त्याला मस्तपैकी पूजा अर्चना करून त्या वाऱ्यामध्ये ठेवा, तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल, हे तुम्ही लवकर करणार. पण जर मी असं म्हटलं ना की जागता उठता परमात्म्याचं नामचिंतन करा, निंदा करू नका, परमात्मा तुमचं कल्याण करेल, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार. हा मानवाचा स्वभाव आहे. जे सोपं वाटतं ना ते तो लवकर ग्राह्य करतो, पण साधना भक्ती कधीच सोपी नसते, लक्षात ठेवजा. भक्तीचे मूळ दोन प्रकार आहेत, सगुण आणि निर्गुण. आणि मग त्याच्यामध्ये नवविधा भक्ती सांगितल्या गेलेली आहे. त्याच्यामध्ये एक नंबरची भक्ती ती आहे जी तुम्ही आता करताय, त्याचं नाव आहे श्रवणम भक्ती. परमात्म्याची गोष्ट आपण ग्रंथ नाही वाचू शकत, आपल्याकडे वेळ नाहीये, मग कमीत कमी 7 दिवस आपण कथेला जाऊन बसलं पाहिजे. वेळ वापलं जसं असेल तसं आपण श्रवण केलं पाहिजे, कारण श्रवणाच्या माध्यमातून हृदयापर्यंत जर एखादा शब्द पोहोचला आणि जर हृदयात परिवर्तन झालं तर परमानंद प्राप्त होत असतो, लक्षात ठेवायचं. अनेक लोक, श्रीमंतचे श्रीमंत लोक जैन समाजामध्ये, अचानक जैन मुनींचं त्यांनी प्रवचन ऐकलं आणि 1000 कोटी रुपयांची संपत्ती सोडून ते लोक दिगंबर साधू होता, कारण त्यांच्या लक्षात आलं या सगळ्या सुखसुविधा भोगत असताना शेवटी वीट आहे. इथं भरपूर म्हातारे अशा बसलेले असतील, भरपूर म्हाताऱ्या बाया अशा बसलेल्या असतील की त्यांना मरण येत नाही म्हणून जगता येते. काय म्हणणं आहे तुमचं? मरत नाहीये म्हणून जगताय, जगण्याला अर्थ नाही. आपल्या सुनेने कधी म्हाताऱ्याला असं म्हटलं, बाबा काय कटकट करताय, जाना मंदिरात, काय वाटेल त्या माणसाला? याच्यासाठी जिवंत जगताय तुम्ही, याच्यासाठी आयुष्य कमवलं होतं तुम्ही की आपली 2 दिवसाची सून आपली इज्जत काढेल, आणि ती इज्जत काढेल तरी बी पट्याऱ्यासारखं, भामट्यासारखं त्या वट्यावर बसून कुत्र्या आखलायचे आणि त्या लेकराला घेत बसायचं. अरे एवढं लाचारीचं जीवन का जगताय तुम्ही? याच्यासाठी नाही दिलंय जीवन परमात्म्याने. आणि मग नारदांचा जो अहंकार होता परमात्म्याने तोडण्याचा प्रयत्न केला. नारदांना राग आला, कधी कधी चांगलं सांगायचा राग येतो, म्हणून क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. ज्या माणसाला चांगलं सांगायचा राग येतो आणि ज्या माणसाला आपल्यावर भरोसा नाही, अशा दोघही लोकांना चांगल्या गोष्टी सांगायच्या नाही, त्याला मरू द्यायचं. हा, तो नियम आहे. मग नारदांना राग आला, म्हणजे मी तुमचा भक्त नाहीये असं तुम्हाला म्हणायचंय. अरे तसं नाही म्हणायचंय मला, पण तूच माझा भक्त आहे असं म्हणू नको. हनुमान आहे, शबरी आहे, श्रीराम आहे, हे पण भक्त आहेत ना माझे. निघाले रागामध्ये तपश्चर्या करायला, बसले दगडावरती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरहे परमात्मने नमः. प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमः शिवाय. अनेक वर्ष निघून गेले नारदांची तपश्चर्या करत असताना. मग नारदांनी तपश्चर्या कशासाठी केली महाराज? 2 गोष्टीसाठी. एक, स्वतःला सिद्ध करायचं होतं, आणि दुसरं काम विजयी व्हायचं होतं. काम विजयी म्हणजे काय असतो? कितीही सुंदर स्त्री डोळ्यासमोर आली तरी तिच्याबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण होत नाही, त्याला म्हणतात काम विजयी. आणि या जगतामध्ये एकच काम विजयी झाला आणि तो म्हणजे भोलेनाथ. कामाला भस्म केलं होतं ना. मग नारदांना सुद्धा ती फिलिंग आली की
मी काम विजयी झालो. आणि खरंच होतं ते. याचं कारण ऐका, आता तुम्ही एकदम खोलात जाऊन सांगतो तुम्हाला. असं म्हणता ना का महाराज वरवर कथा सांगली, हे काही भागवत नाही, हे काही रामायण नाही आहे, ही शिवकथा आहे, हे समजायला टाइम लागतो. पण ज्याने समजली ना, पागल होतो माणूस. आज मी तुमच्याकडे पाहून जास्त बोलतोय माहिती का, कारण मला आज जास्त खोलात जायचंय. यायच्याकडे पाहिलं की माझ्याकडे असं पाहतं की जसं मी यायचं काहीतरी नुकसान करेल आहे. मला असं वाटतं की मी काही चुकून राहिलो का, मी काय सांगून काय राहिलो बा. असं हसत पाहतं मला बरं वाटते. आपण जर मेलो हसताना आणि आपला फोटो घरात ठेवला तर तो चांगला वाटेल पाहणार आहे. आणि जर असा मडका चेहरा करून मेलो, रात्री जर लहान पोरं घाबरले तर सून फोटो फेकून देईन आपला. हसत जा, काही गुड आपला करायचा नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आलं कानात इयरफोन घालायचे. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. पहिले पिक्चरचे गाणे होते पण भजनं वाटत होते, आता भजनं बी पिक्चरचे गाणे वाटायला लागले. काय भजनं आणले या बायानं. गाव होतं, कथा चालू होती माझी. मी असं म्हटलं की मी कथेला येण्याच्या आधी एखाद्या बाईला गवळणी बिवडणी येत असतील तर म्हणत जा. काय बायानं ताण घेतला डोक्याला. मी जायच्या पहिले माईकवर धडाधड्या, वा कोणी टाक सणा, तू घरी होय. काय सडा टाकून राहिली तू घरी. काही बी चांगलं म्हणा ना, चांगलं नाही म्हणता, काही बी घेऊन येतात. पण आपल्याकडच्या बाया तशा नाही. आपल्याकडच्या बाया मस्त गवळणी म्हणता. मी ब्रेक झाला की म्हणायला कोणत्या बी बाईला, आणि 350 रुपयाचा चेक देईन तुम्हाला, तो 2 वर्षांना भेटेल तुम्हाला. कारण पैसे अकाउंटले तर आता माझं पैसे नाही, मी फकीर माणूस आहे. मग एवढा घरी कोणीच नाही दिवस. नारदांनी तपश्चर्या केली आणि काम विजयी झाला, बरोबर आहे. पण काम विजयी होण्याच्या मागचं नारदांची तपश्चर्या होती का महाराज? अजिबात नाही. मग कसं काय? ज्या ठिकाणी नारदाने तपश्चर्या केली त्याच ठिकाणी महादेवाने कामदेवाला भस्म केलेलं होतं. आणि त्या एरियामध्ये कामदेवाला शाप होता, या एरियात तू परत यायचं नाही. आणि त्या एरियात नारद बसला होता, त्याच्यामुळे कामदेव काही तिथपर्यंत आला नाही. आणि नारदांना असा गैरसमज झाला की मी कामावर विजय प्राप्त केला. खोटी डिग्री म्हणतात त्याला. लक्ष देऊन ऐका आता. मग नारदांना असं वाटलं की मी काम विजय प्राप्त झाला. आणि पहिल्यांदाच बोले बाबाकडे, भोलेनाथ आजपर्यंत तू एकटा होता, आता भाऊ बी आहे, घाबरायचं नाही. बोले बाबा ब्रह्मदेवाकडे गेले. बाबा आजपर्यंत फक्त भोलेनाथ असे होते की जे काम विजय होते. आज तुमचा पुत्र सुद्धा मानस पुत्र नारद हा कामावर विजय प्राप्त करून आलेला आहे. आणि मग सगळ्यात खोडकर देव विष्णू, त्याच्या जो गेला नारद. देवा आजपर्यंत फक्त तुमचा एक मोठा शिष्य महादेव, त्यांनी काम विजय प्राप्त केला होता, मी पण काम विजय प्राप्त केलाय. आता सांगा मी तुमचा भक्त आहे का नाही? देव म्हणे तुले लातो के भूत बातो शनी मानते म्हणे गड्या. तुला समजावून सांगलो, तुला उमजून नाही राहिला. आता तू तथाच तू तुझा. आणि मग देवाने काय केलं? वैकुंठासारखी एक नगरी बनवली. आणि त्या नगरीचा राजा होता शिलनिधी. आणि त्या शिलनिधीला सुद्धा एक सुंदर मुलगी देऊन टाकली. 1 नंबर पोरगी, गोरी गोमटी रूपवती. आणि त्या वैकुंठासारख्या नगरीमध्ये शिलनिधी नावाचा राजा, त्याला एक सुंदरशी मुलगी. आणि त्या रस्त्याने नारद जात आहे आणि नारदांकडे लक्ष गेलं शिलनिधीचं. हे लक्ष नाही गेलं, ही देवाची माया आहे. महाराज संत दिसता, हा थोडा आमच्या घरी चहा पाण्याला या. नारद म्हणे हरकत नाही. आले नारद. नारद सोप्यावर बसले. कल्पनात्मक अलंकार आहे, सोपा बिपा डोक्यात घे जाणं का. नारद बैठक व्यवस्थेवर बसले आणि तिकडनं राजाने आवाज दिला, बेटा अगं महाराजांना जरा पाणी आण. आली ती पोरगी, 1 नंबर दिसायला सुंदर. नारदांनी बघितलं, पाण्याचा ग्लास उचलायची सुद्धा भान नाही, पोरगीकडेच पाहतोय नारद.
काही लोक तर इतके खतरनाक आहे, कपड्याच्या दुकाना पुढे ठेवेल पाहिले की पाहतात आणि गाडी घातली दुसऱ्याच्या डुकरामध्ये. सोपं नाही होईन तुमचं बी. हे सिग्नल आहे त्याचे आमच्याही सांगा करतात. अप्सरांची बी राणी होती ती शिलनिधी नावाची पोरगी. नारदांनी पाणी पिता पिता तिच्याकडे बघितलं, मनात काम तयार झाला. हा काय म्हणे, मी काम विजयी झालो. देव म्हणे काम तुझ्या काम नाही काढला तर मग काय झालं. मग ते शिलनिधी नावाच्या राजाने सांगितलं महर्षी नारदांना, अहो आमच्या मुलगीचं लग्न करायचं, एखादा चांगला मुलगा असला तर बघा. नारद हळूच म्हणतो, महाराज असला तर चालेल का. शिलनिधी म्हणे फसून लागल्या, चालेल म्हणे, आपल्याला काय अडचण नाही म्हणे, आपल्याकडे धनसंपत्ती भरपूर आहे, मुलगा शुद्ध पाहिजे म्हणे, आणि उद्या तिचं स्वयंवर आहे म्हणे. नारद तडकन उठला, डायरेक्ट देवाकडे, होय देवा उठा. काय झालं नारदा, मी आजपर्यंत तुमची एवढी भक्ती केली, एवढं तुमचं नामचिंतन केलं, मी आजपर्यंत तुम्हाला काही मागितलेलं, मला पहिल्यांदा आज तुम्हाला काहीतरी मागायचंय. काय पाहिजे, कालच्या पुरतं फक्त तुमचं रूप देऊन टाका मला, कारण तुमचं रूप पाहून लक्ष्मी बी प्रेमात पडते, इतकं छान तुमचं रूप आहे, मला देऊन टाका ना. तथास्तु. चालला नारद, रातभर जपला नाही, रातभर नाही जपू दिलं विचारणं. सकाळी उठणं आहे, तयारी करणं आहे, पोरगी पाहायला जाणं आहे, आणि पोरगी पाहणारे एवढे बावरट झाले आताचे. पोरगी पाहायला जात असताना मोठ्या माणसाला घेऊन जायला पाहिजे का मित्राला घेऊन जायला पाहिजे. मोठ्या माणसाला, ज्याला कळतं, ज्याला जाणकारी आहे, जो पायातला प्रकाश पाहू शकतो, जो पोरगीची नजर ओळखू शकतो, तिचं खान, जो 4 प्रश्न विचारेल की बेटा तुझे मामा कुठले आहे, तुझं कुळ काय आहे, तुझा भाऊ काय करतो, तुला बहीण आहे का, तिला कुठं दिलीये, मग ते जवाई काय करता, तुझे पप्पा काय करता, तुझी काय अपेक्षा आहे. आता एवढे प्रश्न विचारायचा हा काळ नाहीये, मला माहिती आहे. आता जशी असेल तशी, फक्त याला हयत लागली पाहिजे, कारण हा रात्री कुठेही फिरून राहिला मोबाईलवर बोलत, एक तर धाब्यावून पडला खाली म्हशीच्या हिच्यावर, म्हशीनं पाय दिला तर उपाय द्यायचा. पण मी तुम्हाला सांगेन, ज्यांना ज्यांना असं वाटतं की लग्न करून सुख आहे, त्यांनी माझ्यासोबत धुळे फॅमिली कोर्टामध्ये फक्त 2 घंटे बसा. 200 बाया त्याला घ्यायला उभ्या असतात, तेव्हा समजते की सौंदर्यापेक्षा आचरण खूप महाग झालेलं आहे जगामध्ये. आणि हे आचरण, हे शुद्ध विचार कुठं भेटतील तुम्हाला जगाच्या पाठीवर, फक्त आणि फक्त आध्यात्मिक धर्म मंडपामध्ये. इथं कंटाळा येईल, इथं मांड्या दुखतील, इथं झोप येईल, नुकसान नाही होणार. बाकीच्या ठिकाणी आनंद भेटेल, पण मात्र नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. नारद तसे झाले, सकाळी उठले, तयारी बियारी केली, 4 नंबरच्या बाकड्यावर जाऊन बसले. शिलनिधी नावाच्या राजाची मुलगी आली. नारदांना माहिती होते की मला सोडून कोणाकडे जाईल. आली ती, 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा. नारदांजवळ उभी राहिली. तिने क्षणभर नारदांकडे बघितलं, स्माइल केली. नारदाला वाटलं जमलं, पुढे झाली. आता उतरला चेहरा, आणि गुप्त स्वरूपाने विष्णू भगवान तिथं आले. आणि ते गुप्त विष्णू भगवान फक्त नारदाला, शिलनिधीला आणि त्या मुलगीला 3च जणांना दिसले. आणि तिने इकडे तिकडे काहीच पाहिलं नाही, डायरेक्ट देवाच्या गळ्यामध्ये हार टाकून दिला. खरंच सांगा आता नारदाचा काय झालं असेल. संताप आला ना की तू त्या विष्णूवरती प्रेम करते, त्या विष्णूचा चेहरा पाहून तू त्याच्याशी लग्न केलं. अरे माझा बी तर चेहरा त्याचाच आहे ना. ती म्हणे बोलायच्या पहिले विचार करत जा, तुमचा चेहरा पहिले तुम्ही पहा, मग मला सांगा. पाला पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये माकडाचा तोंड. आता राग कोणावर निघेल तो,
बोला कोणावर नाही केलं विष्णू माकड शब्द रिवत घेतो मला माफ करा वानराचा तोंड वानर वेगळं माकड वेगळं कारण देवासोबत वानर होते मला तिथं लिंक लावायची येते मग नारदाने वानराचं तोंड बघितलं आणि मग नारद उठून उभे राहिले हातात पाणी घेतलं काम पूर्ण नाही झाला की क्रोध निर्माण होतो एखादी गोष्ट जर प्राप्त नाही झाली ना संताप येतो माणसाला हे भगवान विष्णू आजपर्यंतचा इतिहास आहे तू कोणाचंच चांगलं केलं नाही कोणाचंच नाही आणि माझ्याकडे पुरावे अरे पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला तो भागवंत केला तरी तो भागवत केला थोरल्याचा बहुमान वाढविला जोराचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला कीर्तिमानाचा अपमान केला दुर्ग झाला तुझा दरबार वैरियासी दिली मोक्ष सिद्धी कपटियासी दिली महादेवी सेवकाच्या धुवान निळे चिरले काळकासी त्रैलोक्य भावे मंदिर दुर्गाला तुझा दरबार दुर्गाला तुझा दरबार परिवर्ता के बुद्धावर वेशा कणिकाची सत्य लोकने कळी स्वगुणाला वेसे
सनातनम हिंदू धर्म की नमः पार्वती पतये हर हर महादेव. आता हे जे मी तुम्हाला म्हणून दाखवलं ना, याचा जर संवाद तुम्ही ऐकला ना, तुम्हाला असं वाटेल की आता रातभर चाललं पाहिजे, इतका गोड संवाद आहे तो नारदांचा. पण मी तो सांगणार नाही तुम्हाला, त्याचे पैसे वेगळे लागतील. ते आपल्या कथेत नाही ना. हे आपल्या संस्थेचे बघा मुलं आलेले आहेत रात्री, बघितले ना तुम्ही त्यांना. आईला असं वाटतं डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे. चांगली गोष्ट आहे, त्याच्यात वाईट काहीच नाहीये. पण डॉक्टर झाल्याच्या नंतर जर तो पाणी पाजायला शेवट सापडला नाही तर मग काय आग लावून आहे त्या डॉक्टर किती. आमचा मुलगा गणी महाराज पुण्याला, त्याने गणी 70 लाखाचा फ्लॅट घेतला. तू किती दिवस राहिली तरी नाही, माझ्या कानी चित लागतं नाही. चित लागतं तुझं, तू सून राहू देत तुला तरी नाही. मला काय थांबवून अशी कोणती माय आहे की पोरग्यावर राहणार नाही. या म्हाताऱ्या बाया इथलं लबाड बोलतात. 4 दिवस पुण्याला गेल्या, त्या सोन्याचं काही भांडण झालं असेल, घरी आल्या. मग त्या गल्लीतल्या बायच्या, तुम्ही लवकर चालल्या आल्या. मला खाणी तिथलं वातावरण नाही आवडतं, मला असं मोकळं बसायची सवय आहे ना. असं आहे का, लबाड बोलते का मावशी? काही बी लबाड्या देतात आणि मी ऐकत नाही. मी फार स्पष्ट वक्ता माणूस आहे. इथं कोणत्या बी बापाने हातवर करा की माझा मुलगा सोडून मी राहू शकतोय महाराज, नाही राहू शकत. पण त्याला राहावं लागतंय, हे त्याचं पाप नाही तर दुसरं काय. मंगळ लागला तर सुटेल, शनी लागला तर सुटेल, पण तुमचं पाप जर तुमच्या पोटी आलं ना, ते नाही सुटू शकत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून माणसाने शाकाहाराचं, सात्विकतेचं जीवन कुवारपणापासून जगलं पाहिजे. कुवारपणात जर बाईने पाप केलं तर ते पाप तिच्या पोटी येते आणि तिला ते भोगल्याशिवाय सुट्टी भेटत नाही. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा. लोक काय करतात, दुःख अंगात आलं की महाराज करनी कर कर के क्यों पछताए, बीज बोए बबुल का तो अम्बुआ कहां से आए. जर गहू पेरले तर मका उगेनच ना, नाही का? गहू पेरल्यावर काय उगेल? जे पेरलं तेच उगणार आहे ना, त्याच्यात बदल होणार. मला एक सांगा पाटील काका, समजा मी तुमच्या घरी दुःखात सुखात आलो नाही, तुमच्या कोणत्याच बोलाव्याला मी रिप्लाय दिला नाही, तुम्ही ना मला फोन केले की आमच्या घरी लग्न आहे, आमच्या घरी मरण झालं, मी पायालेच आलो नाही. माया घरी जर दुःख सुख झालं तर तुम्ही येसान का? येसान? मग तुम्ही महात्मा आहे, तुमचा पुतळा बांधेल. पहिल्यांदा माणूस असा भेटला मला, मय जाऊ द्या. समजा असा एखादा व्यक्ती की तो तुमच्या कोणत्याच घेण्या देण्यात नाही, तो दुःखा सुखातच नाही तुमच्या, तरी बी तुम्ही जासान का त्याच्या घरी? जासान ना? नाही. मग आता आम्ही याचा फायदा घेऊ. आता तुम्ही एवढ्या लोकांमध्ये मला तर शब्द देऊन दिला. मी ना एका कीर्तनात बाईला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे सांगा, देव जर तुम्हाला भेटला तर तुम्ही काय मागसाल? ती बाई म्हणे मी देवाला सगळ्या जगाचं दुःख मागून घेईन. म्हटलं आमच्या शेजारच्या म्हातारीला कॅन्सर व्हायला घेते का? ती म्हणे असं कसा काय म्हणतो, तूच तसा म्हणून राहिला. तुम्ही होते कीर्तनाला. आणि तिला म्हटलं अजून महत्वाचं आहे, मायावर आहे की नाही 15 लाख रुपये कर्ज आहे, ते बी तू घेऊन घे, फेडून टाक. एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. आजपर्यंत मला उत्तर कोणच दिलं नाही की तो नाही आला तरी मी जाईन महाराज. पण समाजाचा ओव्हरऑल विचार करून सांगा, लोक जाता का एकमेकाच्या जर संकटात कोणी नाही गेलं तर? ओव्हरऑल नाही जात लोक. लोक काय म्हणतात, तो आपल्या घरी येलाय का, आपण कशाला जात बसता त्याच्या घरी? मग मला एक सांगा, सामान्य माणूस जर भेटी गाठी पाहतो, सगळं सोडा. आता रमेश काका तुम्ही तरी आता त्याचं सारखं बोलता ना. तुमच्या पोरग्याचं लग्न आहे, मी 500 रुपये आयर केलेलं आहे. मया पोऱ्याच्या लग्नात तुम्ही किती आयर करसाल? 1000 करसाल महागाईच्या हिशोबानं. काय 1 लाख करसाल? नाही, 1 लाख का काय महाराज. जेवढी परिस्थिती जेवढं समोरच्यानं करेल तेवढंच करणं पडेल. आता तुम्हाला नातू झाला, समजा मी 5 ग्रॅमची अंगठी केली आणि मला नातू झाला तर तुम्ही कितीची करसाल? 6 ग्रॅमची करसाल. महागाईच्या हिशोबानं एकदम बरोबर बोलून राहिले तुम्ही. आता माझ्या टप्प्यात आले तुम्ही. आता मला उत्तर द्या. समजा आपण काकड्यातनी, आपण हरिपाठातनी, आपण कथेतनी, आपण कीर्तनातनी, आपण देवाच्या कोणत्याच कामातनी, आणि आपल्यावर काही वजन पडलं की त्या देवाला आलं पाहिजे. येडा आहे का तो? येईन का देव? आणि देवानं स्पष्ट सांगितलंय, पाटील काका तुम्ही देवाच्या पुढचा सल्ला देऊन टाकला. देव डायरेक्ट सांगतो, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी मी नाही पाहत, मी फक्त पाहतो कोण माझ्या कामात पडेल आहे. कारण जेवढे पांडवाच्या जवळचा कृष्ण होता तेवढ्याच जवळचे कौरव बी होते, पण देवाने एका बी कौरवावर दया केली. एक वाक्य सांगतो माझ्या कथेत, मी परत येतो नारदांच्या संवादाकडे.
कृष्ण विचारतोय अर्जुनाला की यांना तू का मारत नाहीये? तेव्हा अर्जुन म्हणतोय की देवा हे सगळे माझे आहेत. काय म्हणतोय अर्जुन? हे सगळे. आता मग देव बी हुशार आहे. देव म्हणतो हे जर तुझे, मग त्या विरोधात कस काय? आपला माणूस विरोधात जाऊ शकत नाही, आणि जो विरोधात गेला तो आपला. जेव्हा भागवताचे जर योग आला ना आपला, असं 2-4 घंटे एखाद्या ठिकाणी तुम्ही माझ्याशी बसा, इतकं छान तत्व आहे ना भागवतामध्ये. फक्त अर्जुनावरती 8 दिवस बोलल्या जाऊ शकतं, फक्त भीमावरती 8 दिवस बोलल्या जाऊ शकतं, फक्त कुंती मातेवरती 8 दिवस बोलल्या जाऊ शकतं. एवढं महाभारत काही पुरं होतच नाही. पण परंपरागत भागवत ऐकण्याची आपल्याला सवय झाली. राजा परीक्षितीचा जन्म झाला, त्यानं गयामध्ये साप टाकला, त्याला शाप भेटला, आणि मग ते शुकमुनीकडे गेले, आणि शुक सांगत असे परीक्षिती. असं चालतं की नाही? मर्म नाही, मर्म फार मोठं आहे. नारदांनी देवाला आता शाप दिलेला आहे की हे विष्णू, अरे मला नाही रूप द्यायचं होतं ना तर नाही सांगितलं असतं, पण हे वानराचं रूप देऊन तू माझा अपमान केला, आणि तू माझ्या मनातली बाई घेऊन चालला. मी महर्षी नारद ब्रह्मपुत्र, मी तुला शाप देतो, तुझी बी बायको कोणीतरी घेऊन जाईल, आणि ही बाई ज्याच्यावर हसते ना, हेच वानर त्या बाईला शोधण्यास मदत करतील. हा नारदांचा पहिला शाप विष्णूला आहे, आणि राम अवतारात ते भोगावं लागलंय. सुट्टी कोण आले? सुट्टी नाही. मग हे रामायण जेव्हा निर्माण झालं, तर ही रामायण ऐकण्याची उत्कंठा निर्माण झाली भोलेनाथांना. मग आता जो जगत पिता आहे, जो परमपिता परमेश्वर आहे, भोलेनाथ आहे, त्या भोलेनाथाला का रामायण माहित नाही का? पण ऐकायचंय. मग सांगणारा बी तितका तत्वज्ञ पाहिजे, अधिकारी पाहिजे. मग नाव भेटलं यज्ञ वाल्मिकी ऋषींचं, आणि मग भोलेनाथ त्या यज्ञ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात बसलेले आहे, आणि यज्ञ वाल्मिकी ऋषी भोलेनाथांच्या पदस्पर्श करून त्यांना आता रामायण जेव्हा सांगितलं गेलं, शिवकथेत खूप गोड वर्णन आहे त्याचं. नारदांचा शाप, सनकादिकांचा शाप, वृंदेंचा शाप, श्रावण बाळाच्या मायबापाचा शाप, ही अनेक कारणं रामांच्या जन्माला होतात. आणि जेव्हा राम जन्माला आले होते तेव्हा भोलेनाथ भेटायला गेले होते. पार्वती माता आणि भोलेबाबा बसलेले होते. जे चांगले पती पत्नी असतात ते एकमेकांजवळ बसले ना की संसाराच्या गोष्टी करत ते चांगली चर्चा करतात. चर्चा कशी केली पाहिजे? चांगली. का ग? आपण समजा म्हातारे होणार, आपले शरीर थकून जातील, आपल्याकडनं काम होणार नाही, आपण काय करणार ग तेव्हा? मग ती बाई सांगते की आपण चांगलं केलंय, आपण वाईट होणार नाही. अगं खरंय, पण मला अशी शंका येते. मग ती बाई सांगते आपण हरिद्वार चालले जाऊ. तिथं काय करणार? तिथं आपल्याला कोणी जोडत नाही, आपण भीक मागू आणि खात जाऊ. मग नवऱ्याने विचारलं, अगं भीक मागणं आपल्याला शोभतं का? देवाच्या दारात 2 भिकारी असतात, पती परमेश्वर. काही भिकारी मंदिराच्या बाहेर बसलेले असतात, आणि काही भिकारी मंदिरात जायला असतात. हे भिकारी त्या मोठ्या भिकाऱ्याला मागता, आणि हा श्रीमंत भिकारी देवाला मागतो. याच्यात काही फार मोठं अंतर नाही. सूट बूट टाय घालून तो मंदिरात जातो, 2 किलो पेढे ठेवतो, आणि माझ्या मुलाला कधी नोकरी लागली ना तर पुढच्या वेळेस मी 4 किलो पेढे ठेवेल. हे मागणं हा भिकाऱ्याचा धर्म आहे. आणि या भिकाऱ्याला तो बाईट सुद्धा भिकारी मागतो. भिकाऱ्याला दान देत असताना मोठाईकी करू नये. काही लोक म्हणतात आम्ही कोणी त्यांना अन्नदान करून टाकणार आहे. गुपचूप अन्नदान करून टाकलं, तू बी त्या देवाजो काहीतरी मागायला गेलता. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची लित जाणत असो. महिला वर्ग, मुलगा म्हणून सांगतो मरेपर्यंत लक्षात ठेवजा, पुढच्या वर्षी मी येईल याची गॅरंटी नाही, पण हा मंत्र आता मरेपर्यंत लक्षात ठेवा. कोणता? मंदिरात गेल्याच्या नंतर देवाला काहीच मागू नका, काहीच नका मागू. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं सांगा महाराज. संवाद सांगतो माता सतीचा आणि भोलेनाथांचा. खरं खरं सांगा मावशी, खोटं बोलता नका. तुम्हाला काय पाहिजे हे गजानन महाराजांना कळतं की नाही? तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या मनात काय चालू आहे, तुमच्या काय अपेक्षा आहे, हे भगवंताला कळतं का नाही? कळतं का नाही? कळतं ना आजी?
पण मंदिरात गेल्याच्या नंतर मला हे पाहिजे हे त्या देवाला सांगणं म्हणजे देवावर अविश्वास की तुम्हाला काय पाहिजे देवाला समजत, आणि जर त्याला समजतं तर मागता कशासाठी? अविश्वासू लोक देवाला मागतात. देवावर एवढी श्रद्धा ठेवा ना की देवाने न मागता सर्व काही दिलं ऑलरेडी तुम्हाला. देवाने काहीतरी द्यावं म्हणून मंदिरात जाऊ नका. देवाने भरपूर काही दिलेलं आहे म्हणून मंदिरात गेलं पाहिजे आणि सगळ्यांनी हा समागम केला पाहिजे. उमापती महादेव की जय. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. आज सवेरे बैठ के बंदे गीत प्रभु के गाया कर. साँझ सवेरे बैठ के बंदे गीत प्रभु के गाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना रोल रे. नहीं लगता कुछ मोल रे, इस मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जय हो. हरि बोल. श्री राधे. जय हो. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठ के बंदे गीत प्रभु के गाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, इसे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. महाराज असं थोडेसे कामधंदे आवरून घेतो, मुलाबाळांच्या लग्न लावून देतो, मग रिकाम पण होत झालं की करतो. असं
तू है बुध बुध पानी का, मत कर जोर जवानी का, संभल संभल के कदम रखो, पता नहीं जिंदगानी का। सबसे मीठा बोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। हा मानव देव परत परत नाही भेटणार आहे. काही लोकांना पैसा कमवण्यात पुरुषार्थ वाटतो, काहींना पद मिळवण्यात पुरुषार्थ वाटतो, काहींना ओळखी करण्यात पुरुषार्थ वाटतो, पण या सगळ्या गोष्टी एक दिवस येऊन कुठंतरी थांबणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्रास भोगावा लागणार आहे. आणि तो त्रास भोगत असताना तुम्ही जेव्हा परमात्म्याचं नामचिंतन कराल तेव्हा परमात्मा तुमची मदत करेलच याची शाश्वती नाही, कारण तो इतिहास बघतो. चला माता ऐका कथा. नारदांचा अहंकार, नारदांची भक्ती तुम्ही ऐकली, त्याचं बाजूला ठेवा. आता एक दुसरा टॉपिक घ्या. मी शिक्षकी पेशामध्ये जेव्हा होतो 6 महिने जिल्हा परिषदला, जेव्हा B.Ed केलं होतं मी, तेव्हा अवधान केंद्र नावाचं एक प्रकरण होतं की आपण किती हुशार आहे, आपल्याला किती चांगलं बोलता येतं, आपल्याकडे किती ज्ञान आहे, याला झिरो किंमत आहे. तोपर्यंत जोपर्यंत माझं बोलणं तुम्हाला समजतच नाही. काही लोक फार विद्वान असतात पण काय बोलतात ते समजत नाही, लोक नुसतं ऐकतात. नाव ठेवू शकत नाही संताईला, पण जर माझ्या बोलण्यातून जर ते तुम्हाला समजलंच नाही, मग नाकाविनं मोती आणि अर्थाविनं पोती वाचून काय. 1 एकर नांगरायचा, 8 एकर नांगरत नाही बसायचं, 1च एकर, पण असं नांगरायचं की पिकं झालं पाहिजे बरे. लक्षामध्ये कथा कमी करायची, शॉर्ट बट स्वीट जास्त, आणि शिवपुराण 8 दिवसात होणारा ग्रंथ नाही. जितका होईल सुस्पष्ट आणि एकदम सोप्या भाषेत. गुणनिधी नावाचा एक मुलगा, ही गुणनिधी तुम्हाला कोणी बी विचारेल, कारण हे प्रकरण शिव महापुराणाचा आत्मा आहे असं समजून चाला तुम्ही. जसं भागवतामध्ये राजा परीक्षिती आहे, तसं शिव ग्रंथामध्ये हा गुणनिधी हा भयानक खतरनाक आहे. यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी, सुंदरपैकी त्यांचा संसार चालू झाला. एक बाळ जन्माला आलं, त्याचे गुण चांगले दिसत होते म्हणून त्याचं नामकरण गुणनिधी केलं गेलं. असं म्हणतात पहिले लोक, मुलाचे पाय कशात दिसतात, पाण्यात दिसता ना. माझ्या टायमाला पाळणा नव्हता म्हणून मग हे दिसतेच नाही माझ्या घरचे. मुलाचे पाय मग झोक्यात दिसत, पाळणा नव्हता, आपल्या गरिबीची परिस्थिती होती आपली. आणि तुम्हाला जर खोटं पटत असेल ना, तुम्ही आता बी मै मंडपाच्या मागे गाडी लायलाय, मै गाडी मै पत्राची गाडी, अजून बी पत्राच्या गाडीत फिरतोय. तुम्ही मै गरिबी पाहू शकता. असंच कथ बोललो, तो म्हातारा खरंच गेला आणि ते पत्तर असं, अरे हाव म्हणे गड्या खरंच पत्तर आहे म्हणे, मग का लाकूड लावतो बाबा त्याने. अरे कल्पनात्मक अलंकार होता तो, समजलाच नाही त्या म्हाताऱ्याने. आणि लोक इतके बेकार आहे का, ही लाल कलर नाही घ्यायला पाहिजे होता तुम्ही ना, तू पैसे दे, तू म्हणशील त्या कलरची गेलेली, तू मला हुशाऱ्या नको शिकाडू. लोक चांगलं म्हणत, एखादी पोरगी जर आपल्या कॉलनीमध्ये 10वीत 1 नंबर आला, कॉलनीनं काय केलं पाहिजे, त्या पोरगीला गजानन महाराजच्या मंदिरामध्ये बोलवलं पाहिजे, सगळ्या कॉलनीनं तिचा सत्कार केला पाहिजे. बेटा अशीच प्रगती करत राहा आणि काही लागलं तर आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तिची शेजारी म्हणते, हा कॉप्या केल्या असतील तिनं, चांगलं म्हणायची दानातच नाही. एखाद पोरगा आपल्या कॉलनीमध्ये पोलीस लागला, आर्मीत लागला, सगळ्या कॉलनीनं त्याचा सत्कार केला पाहिजे, जय जवान जय किसान म्हटलं पाहिजे. त्याचा काका म्हणे त्याच्या बापानं पैसे दाबले असतील. अरे तू काय माणूस आहे का, काय झालं. चांगलं बोलायचे चांगलं म्हणायचे जाणतच नाही, आणि याच्या पायी चांगले लोक एकांतात जायला लागले. बरोबर, चांगले लोकच नाही, तुकाराम महाराजनं सुद्धा 32 वर्ष कीर्तन केले, लोकांच्या घरापर्यंत जाऊन कीर्तन केलेले, लोकांनी जागवायचं काम केलं. पण एक दिवस असा आला की तुकाराम महाराज अभंग लिहून पडला. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्म रस शिव सदा.
चांगलं करता करता काही लोक थकून जातात, मग ते शेवटी समाजात दूर जातात. आणि मग तुकाराम महाराज जेव्हा चालले गेले तेव्हा देऊचे लोक रडत होते, पण जिवंतपरी तुम्ही किंमत नाही केली. तुकाराम महाराजांचा सोडा, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज लोकांना काय केलं, उकरड्यावर बसून खाऊ घातलं त्या संताईले. आणि आज त्याच्याच नावावर 20,000 लोक काला मोडून राहिले. संत गेल्यावर सुद्धा संताईचं काम थांबत नाही. संताईची विभूती आपल्या लक्षात येत नाही अजून बी. एक फार मुद्दा आहे, गजानन महाराजांचं नाव निघालं तर सांगून देतो. मी गजानन महाराजांचा विजय पारायण करत असताना मी तो अभ्यासला होता. गजानन महाराज शेगाव नगरीमध्ये बसलेले होते. प्रवचन चालू होतं. आता गजानन महाराज ते गजानन महाराज, अंगावर कपडे नाही, अवलिया साधू, गांजा, काशून पंडित आले आणि लोकांना सांगायला लागले, अरे काय त्याचं ऐकता तुम्ही, अंगावर कपडे घालत नाही, गांजा फुकत बसतो तो, अरे याला काय ब्रह्मज्ञान कळतं. गजानन महाराज काहीच नाही बोलले. जो सामर्थ्यवान असतो तो बोलत नाही. हिरा लवकर गरम होत नाही काका, हे काचाचं तुकडं लगेच गरम होते. हे खाजाला कधी आपल्याला म्हटलं काय गध्या आहे का तुरे, आणि लगेच तुम्ही बायावर खोसल्या. तुम्ही गधे नव्हते पण बायावर खोसल्या पाहिजे. तुम्ही मान्य केलं की झाला मला गधा म्हणतो, म्हणजे मी गधा आहे का. जर मी गधा आहे नाही तर मला राग याचं कारणच नाही. लोकांना कधी गधा म्हटलं, जनावर म्हटलं की राग येतो. आणि आपल्याला कधी म्हटलं ना हा माणूस आमच्या कॉलनीचा वाघ आहे, तर लगेच तो छाती फुगवतो. मग काय वाघ जनावर नाही का रे, हा सिंह आहे. वाघ पाहिजे आपल्याला थोड्या टायमाला का, पाणी प्यायला गेलाय वाघ आहे की नाही. मग गजानन महाराज त्या पलंगावर बसलेले होते. लोक ऐकून राहिले. मग आता या ठिकाणी जर एखादा महात्मा आला, साधू आला, त्याने कधी म्हटलं ना अरे काय त्या म्हणून महाराज ऐकून राहिले तुम्ही, अशी कुठे कथा असते का. मग तिच्यातले 2-4 लोक म्हणतात मग तुम्ही करून दाखवा आम्हाला कशी असते कथा. उठवलं महाराज, बसले गादीवर. आणि त्या काशीच्या पंडित आहे ना प्रवचनाने श्लोक घेतला. अरे नैनम छंदांसी शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैन क्लेशदायक्तो न शोषयती मारुतः. अर्थात हे सज्जना हो, या आत्म्याला शस्त्र मारू शकत नाही. नैनम छंदांसी शस्त्राणि, बघा प्रवचन किती भारी चालू आहे. याला आग जाळू शकत नाही, याला पाणी डुबवू शकत नाही, आणि याला वारा सुकवू शकत नाही. गजानन महाराज कोपऱ्यात उभे होते. गण गण गणात बोते, 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 एका कोपऱ्यामध्ये उभे गजानन महाराज, प्रवचन चालू आहे. इस शरीर को आग जला नहीं सकती, इस शरीर को तलवार काट नहीं सकती, इस शरीर को पानी डुबा नहीं सकता. महाराज ते गण म्हणतात गण गण गणात बोते.
आणि पलंगाला आग लागली. काय लागली? आता काशीचे पंडित उठून बसले आणि पडायला लागले. गजानन महाराजने हात धरला. महाराज बसा ना पलंगावर. अरे मैं जल जाऊंगा. नैनम छंदांसी शस्त्राणि नैनम दहती पारकः. या शरीराला जाळू शकते पण तुमच्या आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही. पलंगावर बसा ना थोडं. बसेल का तू बाबा? करनी और कथनी में अंतर पड़ जाए तो परमात्मा कभी कृपा नहीं करता. प्रवचन देणं सोपं आहे पण प्रवचनासारखं वागणं कठीण आहे. महाराज जो श्लोक घेतला होता, तुम्ही लोकांना सांगताय ना की हे आत्मा जळत नाही, मग तुमचा कसं काय जळेल आत्मा? बसा. माफ करा महाराज. आणि माफी मागावी लागेल असं वागूच नका. काय सांगतो कथाकार? बहिणाबाईचे शब्द आहेत मावशी. बहिणाबाईचा मुलगा सोपानदेव. सोपानदेवानं बहिणाबाई चौधरींना विचारलं, का गाई एवढ्या आपल्या गावात कीर्तन होता, कथा होता, तू जात नाही? काय म्हणते बहिणाबाई माहितीये? काय सांगतो रे सोपान? कीर्तनकार कथाकार काय सांगतो कथेमध्ये? काय सांगतो? 1 रुपया सोबत जाणार नाही, कवडी सोबत जाणार नाही, बिना कपड्याचे आले, बिना कपड्याचे जासान. तो कथाकार फुकट कथा करतो का रे सोपाना? संसार दुःखमूळ आहे. संसारामध्ये माया मोह आहे. संसारामध्ये गुंतून राहू नका असा सांगणारा कथाकार संसार करत नाही का रे सोपाना? दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतःचे कोरडे पाषाण. काय ऐकू द्यायचे मी? जर मी तुम्हाला कथेत सांगत असेल की पैशाचा लोभ करू नका, तर मग मी सुद्धा तसं वागलं पाहिजे. मी जर तुम्हाला सांगत असेल की धर्म कार्य आधी संसार नंतर, तर मी आधी तसं वागलं पाहिजे. आणि जेव्हा मी चांगलं वागेल मला लोकांना सांगायची गरज पडणार नाही. लोक आपोआप आपल्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. उमापती महादेव की जय. यावल रामचंद्र भगवान की जय. गुणनिधी फार गोड कथा आहे गुणनिधीची. थोडसा टाइम बाकी, मग ब्रेक देईन मी तुम्हाला. ब्रेक घेतला की अशा गप्पा मारता. हा 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 हा. आज वाटते की ते केने बाबाला वाटते 2-4 मागे एलबी लावून देत जा. हा गप्पा मारता. तू कालची काही दिसलीस नाही मला. पहिला दिवस होता तू काय आलती नाही. मी काही माझ्या नाताला शाळेत घेऊन गेली. तटी गेली तर मग तरी बिस्किट वाटप चालू होते. मग मी तरी बसली त्या मॅडमनं मला बिस्किटचा पुडा दिला आणि मग खाता खाता बिन खाल्लं. मग डोळे लागून गेले तरी मग काय कथेची याद आहे मध्ये. हा हा हा. हेच करा आयुष्यभर. महाराजने काल सांगलं होतं चप्पल चोरून नेता. मी ना चप्पलच आणली नाही आज. आणि मला लोक विचारणार तुमची चप्पल कुठे गेलं? म्हटलं मी शेवटच्या दिवशी कोणाची बी घालून चालला नाही. मला कोण विचारणार आहे? लोक खायचे. हा केने बुवा कदा हसू आला तुम्हाला? असं हसत जात तुम्ही. हसताना चांगले दिसता. मावशीनं काही बी त्रास दिला तर केस माझ्याकडे टाका. निकाल तुमच्याकडूनच लाईन नाही. मग तो यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण, त्याला एक पत्नी, त्यांच्या पोटी एक बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव आहे गुणनिधी. ही शिव महापुराणातली सर्वात मोठी कथा आहे. तो लहानचा मोठा झाला. मुलाचे पाय पाडण्यात दिसतात. आपला पोरगा कोणत्या मार्गावर चालला, आपली पोरगी कोणत्या मार्गावर चालली हे बापापेक्षा मायने लवकर समजते. आणि जर त्या मायनं कधी उघडं केलं तर त्या पोरग्याचा इतिहास घडतो. आणि जर त्या मायनं झाकलं मग त्या पोऱ्याचा सत्यानाश होतो. ही कथा त्याची जाईल. माय काय म्हणते माहिती का? लहान आहे तो, मोठा झाला की सुधरी जाईल. तो तुम्हाला सुधरू देणार. पहिल्यांदा पोरगा दारू पिऊन घरी आल्याच्या नंतर मायचं काय काम आहे? बापाच्या हातात दांडुकलं द्यायचं, दरवाजाला यायचा आणि आपण खुशाल गजानन महाराजच्या मंदिरातून त्या बापाला सांगायचा हान झालेले मारस लोक कारण दारू पिऊन आपल्या दंडा दिला हातात, दंडा मुक्केनी. हा पण पोरगा वाईट वागायला लागला आणि बापाने जर समजा त्याच्यात इंटरफेअर केलं, आली ती माय. आपल्याला 2-4 आहे का? एक आहे मरून जाईन तो मरू दे ना. जननी जेने तो ऐसा जेने वीर दाता यसूर नाही तो जननी बांधर हे क्यों गमाये नूर. पेताळ मुलगा, बलात्कारी मुलगा, चोरटा मुलगा आपल्या कामाचाच नाही, त्याने मरू द्या. तो कोणत्या रोगावर आहे?
काही बायाले माहित असते लेकरू 2 वाजता घरी येणार आहे, कथा कीर्तन करून गेल्याच्या नंतर 2-2 वाजेपर्यंत पोरं बस स्टँडवर मोबाईल पाहता द्यायचे, मायबाप काय मरून जायला. आपला पोरगा 2 वाजले अजून घरी येईल नाही, ते मायबापाच्या आकला काय गाण ठेवायला जायला. जर समजा मायबापाने पोरं ताब्यात ठेवले ना तर 90% पोलीस यायचं काम बंद होऊन जाईल काका. आपले पोरं आपल्या ताब्यात नाही आणि मग त्याचं काही झालं की आपण म्हणता पोलीस सगळा जपेल आहे का? काऊन? तुमची काही जबाबदारी नाही. तुमची पोरगी पळून गेली, तुम्ही पोलीस स्टेशनला सांगायला गेले आमची पोरगी जांभळून आला. तुमची पोरगी तुम्हाला झाली नाही, पोलीस काय जांभळतीन दिले आणि तिने जांभळून आणल्यावर बी ती कोर्टात सांगते मी या बापाला ओळखत नाही, तुमच्या तोंडावर बोलून चालली जाते. हे संस्कार आहे तुमचे? नाना कथेमध्ये पोरी तुमच्या 4 पोरगीपैकी एका बी पोरगीच्या जर डोक्यामध्ये माय बाप घुसले, धर्म संस्कृती घुसली, सक्सेस झाली आपली कथा. नाही माझी मुलगी का नाही यंदा 10वीला आहे. काय पाणी पाडीन की 10वी? तुम्ही कथेले आल्या तिने 10वीच्या वर्षावर लावून घेतलं रूम आणि बोलून राहिली कोणाशी 10वी कसं काय पास होईल आणि 10वी झाल्या समजा ती गाडीवर बसून चालली गेली. मग काय करतात? या जगात सात्विकतेचं वातावरण फक्त या कथा कीर्तनाच्या माध्यमात आहे. खानदेशाच्या लोकांना मानावं लागेल. तिकडच्या पोरं पोरी सगळे कथेला येतात. तुम्हाला मान्य करा 100 पोरी सुट्ट्या घेऊन. आम्हाला काय झालं? आमची मुलगी का नाही यावर्षी फर्स्ट इयरला गेली इंजिनिअरिंगला महाराज, आणि तिथं कसं आहे मग स्वप्न मोठे जरा आज आहे का समजेन टाइम आला की स्वप्न कशी पुरे होतात. मग कसा गुला आलो धडला जात होता. गुणनिधी लहानपणापासूनच चुकीचं वागत होता. आणि काही लोक म्हणतात माणूस संगतीनं घडतो. बिलकुल खोट आहे. पुरावा देतो, पुरावा माझ्या मनाचं सांगणार नाही. संगतीनं माणूस घडतो. खरंच सांगा मंथरा कोणाच्या संगतीला होती? अयोध्येच्या का लंकेच्या? कॉन्टॅक्ट मध्ये कोणाची होती ती? मंथरा कुठे राहत होती? अयोध्येत की लंकेत? अयोध्येत. कैकेयीच्या संगतीला होती ती, बरोबर आहे. आणि रामाचं नित्य दर्शन बी घेत होती. सुधरली का? बिभीषण रावणाचा भाऊ आहे, बिघडला का? नाही. संगतीचा परिणाम नसतो, परिणाम हा रक्ताचा असतो. ज्याच्या रक्तात इमानदारी आहे ना, इथं बरेच लोक बसले असतील, ते दारुड्यामध्ये फिरत असतील, खाणाऱ्यामध्ये फिरत असतील, पण त्यानं स्वतःचा कधी हाड बाटू दिलं नाही. हे रक्ताचा इमानदारीचा पणा लागतो. तो याच्यात संगतीचा काही परिणाम नाही. एखादा पोरगा दारू पिणारा कधी बाई म्हणते माझा मुलगा पिती महाराज, कोणत्या बैलच्या पोटच्या पोऱ्यानं माझ्या पोऱ्याला पाजून दिले असेल, हाव त्याच्या तोंडात वतली असेल, नाही की? अहो व्यसन करायला ताकद लागत नाही, ताकद लागते निर्व्यसनी राहायला. आणि हा गुणनिधी लहानपणापासून पत्ता खेळायला लागला. पैसे आणत जायचं घरी, त्याच्या मायला आवडते साखर वय किराणा बिराणाची सोय लागून जायची. पण आजपर्यंत पत्ता खेळून माणूस करोडपती झाला. आज अहो मी एवढं सत्कर्म करतो, रोज रात्रंदिवस फिरतो, काबाड कष्ट करतो, तरी बी माझा पैसा टेकत नाही. आणि तुम्हाला असा 2 नंबरचा भेटून तो भेटेल, हा सुख नाही भेटणार. कधी जेवण करून मी कथा करत नाही. सकाळचा फक्त 1 कप चहा घेतलेला असतो, संध्याकाळी 6 वाजता जेवतो. 1 कपावर जर मी एवढी कथा करत असेल, मग ही एनर्जी येते कुठून? परमात्मा देतो. कोण देतो? ज्या दिवशी तुम्ही परमार्थ करायला लागणार ना, त्या दिवशी 2 गोष्टी कमी होतात. माणसाची झोप कमी होते आणि माणसाचं जेवण कमी होतं, कारण त्याच्यामध्ये भक्तिरस भरला जातो. मग जेवण कमी झालं, झोप कमी झालं, मग शरीर चालवते कोण? आध्यात्मिक शक्ती चालवते. हा त्याचा फार मोठा संदेश आहे. गुणनिधी पत्ता कळायला लागला. 1-2दा त्याच्या बापाला माहित पडलं, त्याच्या बापाने त्याला रपकवला, पण त्याची माय मध्ये यायचं. एक दिवस काय झालं माहिती? कोणाला सांगा नका, आपला आपला मुद्दा आहे. पूर्वीचे लोक सोन्याच्या अंगठ्या घालतात आणि सोन्याची अंगठी आंघोळ करताना काढून ठेवावी लागते, कारण जर पाण्याने सटकली पडली तर सापडत नाही लवकर. पहिले लाईट नव्हते, मग पहिले म्हातारे किंवा पहिले बाया आहेत ना, आंघोळ करताना सगळे अलंकार बाहेर काढून ठेवायचे. मग त्यानं बी अशी अंगठी काढली, भिंतीवर ठेवली, आंघोळीला गेला. तितक्यात या गुणनिधीनं काय केलं, ती अंगठी खिशात घातली, चालला गेला. पत्ता खेळायला बसला आणि पत्ता खेळता खेळता ती अंगठी बी त्यानं त्या जोगारात टाकून दिली. हारला. आला घरी. यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाला वाटलं यार मी अंगठी तर काढली होती पण सापडत नाही. त्याने विचारलं बायकोला, तू बघितली का? मुलाला विचारलं, तू बघितली का? कोणीच बोलायला तयार नाही. गावामध्ये फिरता फिरता एक दिवस एका हातात अंगठी ती दिसली. यज्ञदत्ताने त्याचा हात धरला.
यंग तू तुझ्याकडे कसं काय आली? कसं काय आली? तेव्हा पोऱ्याला विचार. आता दुःख तेव्हा होत नाही जेव्हा घरातून माहित पडते, दुःख तेव्हा होतं जेव्हा बाहेरून काहीतरी माहित पडतं. कसा संसार फिरला आला येत नाही दत्त घरी, काहीच नाही पाहिलं त्याला. असा रक्कोला पोऱ्याने बाई मध्ये आली, तिले बी आणली. आता एक नंबर काम झालं माझ्या मनासारखं. बाई जर सत्कर्मात मध्ये आली, बाईची जागा खरंच सांगता डोक्यावर आहे की हृदयात आहे? लोकांकडे गेलाय नाही. पाहते कशा हात लावून सांगून आले इथे तुमचे लग्न होईल दिसून राहिले होईल ना. ऐकायचं बाईचं ऐकलं की संसार चांगला होतो. बाईनं कधी म्हटलं मला मलकापूर मधून ती 4,000ची जरीची साडी घेऊन या, तिले म्हणा 4,000ची नाही 8,000ची घे, तुम्ही बायको आहे 8,000ची साडी दिली. आणि तिनं जर म्हटलं आता ही साडी खूप छान आहे पण अशी कोरी साडी घालताना एक काम करा एवढी साडी धुवून आणा बरोबर. साडी आणा इथपर्यंत बाईचं ऐकलं पाहिजे, पण ती साडी धुवून आणा इथपर्यंत ऐकू काय मॉडर्न जमाना आहे तो. पहिले बाया पती परमेश्वराला परमेश्वर स्वामी नाथ, मग थोडा काळ बदलला आहो, थोडा काळ बदलला मिस्टर, थोडा काळ बदलला घेऊ का तुमचं नाव. आता माझी बाई मला म्हणते मनोज मलकापूरची कथा झाली का पनीर घेऊन येतो बरं का, आज पनीर खायचंय आपल्याला. हा 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 तरी घरी आल्यावर सांगतो तुम्ही काय येतं. म्हणजे नाव घेण्याची परंपरा. आणि नाही महाराज हे कसं ना आम्ही एका वयीचे आणि सध्या मॉडर्न जमाना आहे, चुल्यात घालतो मॉडर्न जमाना. जर तो सनातन संस्कृतीचा नाश करत असेल तर काही बाया आपल्या मलकापुरातली एक दिनी काही इथल्या बिंडोक बाया आहे ना चप्पल घालून स्वयंपाक करतात. तिला अक्कल पण त्या खाणाऱ्याला तर डोकं पाहिजे. चप्पल घालून कोणी स्वयंपाक करते का? नाही मला काही थंडी वाजते म्हणे महाराज. कोणती बी मुसलमानाची बाई घ्या तुम्ही, कोणती बी बाजारात असो गल्लीत असो कलेक्टर उद्या तिला पण अंगभर कपडे घालूनच फिरी, डोळा बिरू सुरीत नाही ती बाई. आमच्या मंदिरात गेल्यावर बी ओढणी डोक्यावर टाका हे सांगणं पडते. आणि त्या म्हणता महाराज तुम्ही कोणत्या काळात जगताय. हो द्या मग सत्यानाला मला काय घेतलं नाही. पहिले म्हातारे लोकांचा एवढा काळ होता काका, सोनवारीनं कधी सासरा पाला ना डोळ्यानं तर पायातली चप्पल हातात घेत होत्या त्या बाया. आणि फक्त सासरात नाही वयानं कोणता बी माणूस मोठा दिसो गावातला त्या बाईला असं वाटते हा माया जेठ असू शकतो, माया देर असू शकतो, माया भाऊबंदकीचा कोणी मोठा माणूस असू शकतो. त्या बाया पदर घेत नजर खाली टाकत हातात पायातली चप्पल हातात घेत आणि गुपचूप चालल्या जात. आता सून म्हणते मामा तेवढ्या चपला बाजूला करून द्या थोड्या, ते कसं का नाही घरामध्ये धूळ येते. वा. आणि असा संस्कृतीचा नाश झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटत असेल की देवाने तुमच्यावर चांगली कृपा केली पाहिजे, वेळेवर पाऊस पडला पाहिजे, असं होणार नाही. या वर्षी एवढा ऊन तापणार तुमच्या चामडीला चटका बसणार आणि 2 वर्षाने एवढं ऊन तापणार की तुमची चामडी जळणार. कारण हा कोप तुम्ही नाही सोडू शकत. आता तुम्ही कूलर मध्ये पाणी टाकायला रिकाम पण आहे पण झाडायला पाणी टाकायला रिकाम पण नाही तुमचं. आणि मी तुम्हाला वचन देतो इथं जेवढे बी म्हातारे लोक बसलेत ना 60 वर्षाच्या वर, तुमचा काळ एकदा संपला का कल्की रूपाने अवतार घेईल तो परमात्मा. तुम्ही लोक आहे म्हणून संस्कृती टिकेल आहे, तुम्ही लोक आहे म्हणून इमानदारी टिकेल आहे. तुमच्या काळामध्ये तुमच्या माईचा मोबाईल नव्हता म्हणून तुमच्या माईनं तुम्हाला चांगले संस्कार दिलाय. तुम्ही ना गुरुचा मार खायलाय, तुम्ही ना बापाचा मार खायलाय म्हणून तुम्ही ना समाजाची रचना इथपर्यंत आणली. याच्या पुढे 4 वर्षाचा लेकरू बापाचा ऐकत नाही. एखाद्याच्या घरात घुसला का तो मोबाईल मध्ये घुसून राहतो आणि तो रडतो पडतो. मोबाईल घेतला की त्याच्या बापाला तो मारून. अहो पिंपरी चिंचवडला त्याच्या माईनं मोबाईल दिला आणि त्या पोऱ्यानं दुपारी माय झोपेत असताना पोटात कैची घालून दिली. हे काय संस्कार आहे? आणि आमचा तो ऐकत नाही मारा. जर 4 वर्षाचं लेकरू तुमचं ऐकत नाही ना तर 20 वर्षाचं झाल्यावर ते तुमचं ऐकणार नाही. आता त्याच्या कान फट्या फोडा तुम्ही, जे होईल ते होईल. पहिला काळ तुम्ही आणा, संस्कृती टिकवा. या गुणनिधीच्या बापाला फटकवला द्या आणि ती माय मध्ये आली तर तिने बी फटकवलं आणि तिने बी घराच्या बाहेर काढलं, याने बी घराच्या बाहेर हाकललं. याला म्हणता माणूस. समजून सांगलं नाही का? मग ऐकता नाही तुम्ही, मग समजावून सांगता ऐकत नाही. मग आपण मन मारून नाही जगायचं. आपण असं नाही म्हणायचं जाऊ द्या महाराज ती ऐकत नाही. कशी ऐकत नाही? जोडपा ती बी गायब आणि हा बी गायब. पुढे काय झालं महाराज?
भूक लागली होती, मला बी लागली, त्याने बी लागली होती, गुणनी दिला. काय लागली होती? लक्ष देऊन ऐका, 15 मिनिटं बाकी आहे आपले. भूक लागली त्या गुणनी दिला. आणि मग भूक लागल्याच्या नंतर आता घरी जाऊ शकत नाही, माहिती घरी आहे आणि बाप तर रट्टे घाली. मग जेव्हा भूक लागते तेव्हा माणूस मंदिराचा रस्ता पाहतो, कुठे भंडारा चालू आहे का. आला तो भोलेनाथांचं मंदिर होतं आणि त्या भोलेनाथांच्या मंदिरामध्ये भजन चालू होतं. काय चालू होतं? भजन. भगवान की सत्य सनातन हिंदू धर्म की. याला भूक लागली, आला तो मंदिरामध्ये. मंदिरात भजन चालू होतं. आता याचं लक्ष त्या भजनाकडे नव्हतं. ते भजन मंडळी भजन करत होती आणि देवापुढे नैवेद्य ठेवलं होता वरणपट्टीचा. याचं लक्ष त्याच्याकडे होतं. आता मी सांगलं ब्रेक होणार आहे, लोकांचे लक्ष लगेच घड्याळाकडे गेलं. लोक मनोज महाराज मरीन तरी सुधरत नाही लोक. त्याच्या पैकी मी आता बंद केलं. मी असं ऐकलं होतं एका ठिकाणी, जो आवडे सर्वांना तो आवडे, तेव्हापासून मी आवडणं बंद केलं. आपण सगळ्याला आवडायला लागलो, त्याला बी आवडलो तो उपाधी होऊन जाईल. नको, उभरेल राहायचं माणसाला. आणि जनरली तुकोबाऱ्यांचे शब्द आहेत, मी तुम्हाला सांगेल ते हळूहळू जशी जशी कथा पुढे जाईल. गुणनिधी ते भजन ऐकत बसला. नम शिवाय, ओम नम शिवाय,
हर हर बोले नमः शिवाय. बाकीचे म्हणत काय भजन चालू आहे गड्या. हा म्हणे काय बट्टी दिसून राहिली गड्या, पण हे भजन मोडीत तर बरोबर आहे थोडंसं. आणि भजन मोडलं, भजन मोडत नाही. तसं भजनाचा विराम होतो, तसा विराम बी होत नाही, त्याला शब्दच नाही. भजन हे अखंड आहे. भजनाची तात्पुरती ती सेवा संपन्न झाली, सगळे लोक चालले गेले. आणि हा तो ते हे वरणबट्टीचा नैवेद्य घ्यायला गेला. पण ते वरणबट्टीचा नैवेद्य घेत असताना याच्या हालचालीमुळे त्या मंदिरातला दिवा विझला. समजते ना तुम्हाला मी काय सांगतोय? मागे आवाज येतोय का? मी वर्ग येऊन राहिला ना. आता शांत बसेल तुम्ही, नाही तर शांत नाही बसता तुम्ही. मरेल ठिकाणी बी एवढ्यांना बोलता की तो मरेल माणूस उठून सांगेल की मावशी गुपचूप बैस. पण खरंच खूप छान बाया मलकापूरच्या बरं का. इथं कोणी शिक्षक असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी नर्स असेल, पण एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही येत आहे, मला अभिमान आहे तुमचा. शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्याला काहीतरी दिन 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 तर दिन. मग आता मी ना असं ना शिक्षा कथेत म्हटलं 5,000 बाया कथेला बसेल होत्या. एक माणूस आला माझ्या कानात चांगलं म्हणे आपण उद्या सगळ्यांना रुद्राक्ष वाटणार आहे. मी ना तसं सांगून दिलं. मग त्याच्यात किती रुद्राक्ष होते? 300. आणि बाया किती? आता मी ना जर कथेत सांगलं की बाया हो तुम्हाला काल ती रुद्राक्ष भेटेल आणि या बायाने कधी रुद्राक्षने दिलं तर या बाया का मला चांगलं म्हणतील का? त्याला म्हटलं तू कानातली नाकात घाल, मला 5,000 रुद्राक्ष पाहिजे, मी या बायाच्या गाया ऐकणार नाही. तवाच्या तवा त्र्यंबकेश्वर गेले, सगळ्या दुकानातले रुद्राक्षाच्या माळा काढल्या आणि त्या बायाला रुद्राक्ष दिले. पण बाया इतक्या खतरनाक, अशा गर्दीत हात घालत त्या. मले बी द्या, दिला तुमच्या हाताने द्या. घे बाई माझ्या हाताने घे. दुसरा बी हातीचा म्हटलं बांगड्यात सारख्या दिसून राहिल्या. मधल्या बाईला म्हटलं बाजूले वय भर मावशी तू हिला बाळवायला पुढे घेतो. म्हणलं 2-2 काऊन घेऊन राहिली? म्हणे एक पोऱ्या करता आणि एक पोर करता. म्हणतं काऊन? म्हणे माया पोरगीचं कधी पोट दुखते महाराज, मी काय करू? म्हणते दोघी रुद्राक्ष मिक्सर मध्ये टाकायची पावडर बनवून त्या पोरगीला पास तू. तर काय बिंडोंग आहे. खरंच सांगा, खोटा बोलता नका, कोणाला सांगता नका. कॅमेरामॅन तुम्ही बी नका सांगा कोणाला. मावशी खरंच सांगा, मी जर रुद्राक्ष आणले आणि आता मका काढलेला आमच्या वावरात, मी त्याच्या काय म्हणतात तुमच्याकडे गंडोऱ्या, त्यात जायला त्याची राख बनवली, त्या राखीमध्ये रुद्राक्षाचे हलवले आणि एका पन्नीत रुद्राक्ष टाकला आणि तसा पॅक केला आणि आधी ठेवले. हे रुद्राक्ष शिहोरवरून आलेले आहे. त्र्यंबकेश्वरला 7 दिवस यांची पूजा झालेली आहे आणि आपल्या कथेत पण मंत्र उच्चाराने आपण हे शुद्ध करणार आहे. ज्याला कोणाला घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. 251 रुपयाला तो एक आहे. घेतील की नाही बाया? घेतील ना. हा मी ना केलं 500 बी घेतील. आणि हे आम्हाला माहित आहे. मी पुऱ्या 7 दिवसात तुम्हाला मी सांगणारच नाही आरतीच्या जातात पैसे टाका, पोतवर पैसे टाका. नाही 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 नाही, फक्त कथेला या आणि चांगले विचार घेऊन घरी जा आणि तसं वागायचा प्रयत्न करा. ही मै कमाई आहे, हे मै काय आहे. आणि ज्या दिवशी माहीत पडीन मनोज महाराज मेला त्या दिवशी ठेवायला जा. फक्त माझ्या गावाला गर्दी पाहिली पाहिजे की यानं काहीतरी कमवलं. काय ताड्या वाजवून राहिले हो की नाही बाबा, मर्याची वाट पाहता का? जग्यात मजा नाही. पण मी बी समाधी मी बाबासाहेब इंगडे होते, मोठे कीर्तनकार होते. त्यानं मर्याच्या पहिले त्याचा पुतळा ठेवला होता की मी मेलो की माझ्या मंदिर बांधा. असं मानून मरण सगळ्याले. पण मरण म्हटलं की लोकांच्या चेहऱ्याचे काले पडतात. जसं अमृत पिऊन येईल. अरे मरण सगळ्याले. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का।
गणपति महादेव देव की जय। दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, आदमी का क्या भरोसा है तो जिंदगी का। सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना आएगा ना चांदी आएगी। छोटं पद म्हणतो आणि तुम्हाला ब्रेक देतो आणि त्या गुणनिधीचं काय झालं हे ब्रेकची एक बात सांगतो म्हणजे तुम्हाला मी समजायला. अच्छे किए तूने करम तो पाया मनुष्य तन. बघा शब्द किती गोड आहे. अच्छे किए तूने करम तो पाया मनुष्य तन, और पाप क्यों भटका है तेरा पापी मन. ये पाप की नैया एक दिन तुझे डुबाएगी, ये पाप की नैया एक दिन तुझे डुबाएगी. ना सोना आएगा ना चांदी आएगी, ना सोना आएगा ना चांदी आएगी. मग आम्ही काय करायचं? भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा से दिखाए. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा
महादेव की जय. यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण, त्याच्या पोटी गुणनिधी. त्याने चुकीचं काम केलं, बापाने मारलं, हाकलून दिलं. तो मंदिरात आला, भजन चालू होतं, त्याचं ध्यान नैवेद्याकडे गेलं. भजन मोडलं, तो नैवेद्य खायला गेला. नैवेद्य खायला गेला, देवा इजला. दिवा इजल्यावर काय झालं? ब्रेक के बाद. गोपाल कृष्ण भगवान नमः पार्वती पतये हर हर. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय